Govinda
इकडे खालती बाबाजीले मना जपे 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 जपे
करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद समचरण सरोजम सांद्र नीलाभुधाभम जगन्निहित पाणी मंडनं मंडना तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः
प्रथम नमन दुसरे चरणा संतांशिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. प्रथम जे नमन आहे ते तुकोबाराने श्री पांडुरंगाला सांगितलं आणि पांडुरंगाला प्रथम नमन करून दुसरे चरणा संतांशिया. दुसरं नमन जे आहे ते संतान आहे. ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, गुरुवीर काकांना, गुरुवीर दादांना ते करून नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वर. काहीच बोलतो वचनाची भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुराला धरो पावन झालो चराचरी करी हेची काम मना जपे राम नाम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद म्हणे मना मज भीक द्यावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. ओम योऽन्तःपुरुषोऽभिमां सुतां संजीवयत्य श्रीशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशस्तचरणा सर्वत्पकादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो कालकौतुहाय नमो चक्रचारका गोपाल नमो शिवप्रतिपाल गोविंदा नमो शिव शिवेश नमो शिवादि विश्वेश नमो रूपाष्टा दिशा व्यापका नारायणा नमो सकलगर्भोद्भवा नमो चित्तचालका भगवान नमो विष्णुमूर्ति प्रस्तुत आज आपल्या या वडघर गावामध्ये
परंपरेने चालत असलेला हनुमान जयंतीचा उत्सव यावर्षी आपल्या या उत्सवाला 50 वर्ष झाली. आपल्या पूर्वजांनी ही सेवा सुरू केलेली आहे. त्याला आधुनिक भाषेत म्हणायचं असेल तर काय म्हटलं, सुवर्ण महोत्सव. वास्तविक आपल्या भारतीय परंपरेमध्ये किंवा वारकरी परंपरेमध्ये तप या काळाला महत्व असतं. 12 वर्षाचं एक तप, 24 वर्ष झाली 2 तप आणि 48 वर्ष झाल्यानंतर 4 तप होतात. म्हणजे 4 तप पूर्ण झालेले आहेत. विशेषतः जे पारंपरिक कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये 4 तपाला विशेष महत्व असतं. आणि चतुर्थ तपपूर्ती महोत्सव म्हणून हा 2 वर्षापूर्वी साजरा गेला पाहिजे होता. परंतु यावर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करण्याचं नियोजन होतं, ते होणार आहे. तर आपल्या पूर्वजांनी हे रोपटं जे लावलं होतं, इवडेसे रोप लावी येणे द्वारी त्याचा वेगवेगळा आणि त्याचं जे फळीत आपल्याला दिसतंय ते तर आता मागे आहे. त्यातला जो एक एक कलाकार आहे, कीर्तनकार आहेत, ते महाराष्ट्रामध्ये नामवंत काही आहेत काही नाहीत बरं का. ते नामवंत आहेत की नाहीत ते मला माहिती नाही, पण ते नामवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत बरं का. कसं आहे, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. मान मिळणं हे प्रारब्धाची गती आहे. पण हे जी मंडळी आहेत ना, ती महाराष्ट्रातल्या नामवंतापेक्षा काही कमी नाही. रात्री आपल्या विलास महाराजांनी कीर्तन केलं, अतिशय सुंदर कीर्तन केलं बरं का. कसं आहे, आपल्या गावातलं म्हणून नाही किंवा माझा मामा म्हणून कौतुक करत नाही बरं का. मी असं सहजासहजी कोणाचं कौतुक करत नाही. आणि असा नियम वारकरी परंपरेचा, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची सांगू माणसाची कीर्ती वर्णन करू नये. पण जर योग्य असेल तर त्याला योग्य म्हणावं लागतं. रात्री कीर्तन झालं, त्या कीर्तनामध्ये जो अभंग घेतला गेला त्या अभंगाचा विषय व्यवस्थित सोडवला गेला. काही विनोद केले. आता विनोदी कीर्तनकार बरेच झाले बरं. आता कीर्तन म्हणजे विनोद झाला. त्यांनी विनोद केले, कसे केले, मर्यादेच्या बाहेर नाही. त्यांनी दृष्टांत दिले. दृष्टांत कसले दिले, दृष्टांत अभंगाला अनुसरून दिले. आता मी शोधतोय, एखादं लहान मुलं असलं, गोड दिसत असलं की काय करतात, त्याला नजर लागू नये म्हणून त्याच्या गालावर काळा टिका. आता मी शोधतोय, आता काळा टिका कुठला लावायचा बरं का. तर अतिशय सुंदर कीर्तन. त्याचं कारण असं आहे, कीर्तन करणं, प्रवचन करणं सोपं आहे, आवड नाही. मुलं शाळेमध्ये अभ्यास करतात ना, काय पुस्तकाचं पाठांतर करायचं आणि ते लिहायचं, तसं बोलायचं, एवढाच फरक आहे. कीर्तन करणं काय अवघड आहे का? कीर्तन करणं सोपं आहे, पण त्याला मेहनत करावी लागते. कीर्तन करायला मेहनत करावी लागते बरं का. नुसतं असं तुम्हाला काहीतरी बडबड तर आता नाही. बडबडायला त्याला ऐकून घेतील बडबड तुमची, पण त्याला अर्थ. महाराजांनी आपल्यात त्याचा अभ्यास केला तसा 10 वर्षामध्ये त्यांची 10 पट प्रगती झाली. आता बरेच इतर कीर्तनकार आहेत, नवीन कीर्तनकार आहेत, तर नवीन जे काय त्यांनी त्यांच्याकडून शिकावं, कसे प्रगती करावी, काय काय मेहनत करावी लागेल. हा, माझा विषय चालला होता कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन प्रवचन करणं सोपं आहे. पण काल आपल्या महाराजांनी सांगितलं प्रवचनामध्ये काय, परमार्थ सोपा आहे. परमार्थ सोपा नाही बरं का. हा 50 वर्षात सोप्याने झालेला नाही. ज्यांनी केला त्याचे काही साक्षीदार आहेत ना, त्यांना विचारा किती सोपा आहे. संतांनी सांगितलंय, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. पूर्वीच्या काळी शुळ उभा केला जात होता सजा म्हणून, आणि त्या शुळावर माणसाला ठेवायचा, नकाटेरी सूळ. भक्ती तेवढी कठीण आहे. तुम्हाला असं वाटतं महाराज कीर्तन सांगतात, खूप सुंदर कीर्तन सांगतात, महाराजाची मोठी भक्ती आहे, अतिशय चुकीचं आहे. भक्त तुम्हाला असे दिसत नाही. जेव्हा ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये जातात ना, तेव्हा महाराज तिथं प्रत्येक वाटचालीला कीर्तन असतात. पण तुम्हाला एखादा वारकरी चांगला ज्येष्ठ असेल ना, त्याला म्हणतात खूप चांगला वारकरी, तो म्हणणार नाही हमका महाराज, तो नाही म्हणणार. तेव्हा ते म्हातारा चाललाय ना, तो वारकरी. आमच्याकडे एक म्हातारा असं एक नुसती हे घेऊन, पिटली घेऊन, ते आता पिटलीच फक्त, त्याच्यामध्येच पाणी घेऊन, त्याच्यामध्येच काय आला, त्याच्यातच काय.
कठीण आहे भक्ती. भक्ती कशी कठीण आहे, भक्तीची जी खूण आहे बरं का. आपल्या या वडगर गावामध्ये भक्ती झालेली आहे, पूर्वजांनी आपल्या केली. आपले श्रीपद बाबा आहेत, बाबाजी बाबा आहेत, या लोकांनी भक्तीचं रोप इथं लावलं. शंकर बाबा सणस आहे. भक्तीची काय खूण आहे तुकोबाराने सांगितलं. देवाची ते खूण आला ज्याचे घरा त्याच्या पडे चिरा. एवढी सोपी भक्ती नाही. त्याचा मान नाही राहत. त्याचं सगळं संपलं तर सांगायचं तात्पर्य असं, कीर्तन सोपं आहे, भक्ती सोपी नाही. आपल्या गावामध्ये खूप चांगले कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले आणि अजून होतील. नवीन नवीन मुलं खूप हुशार आहेत. आता इथं सगळी वाजवणारे किती मुलं वाजवत असतील, छान छान वाजवतात, किती चांगलं कीर्तन करतात, किती चांगलं प्रवचन करतात. माझं एक सांगणं आहे बरं का. मला खूप चांगलं चांगलं गोड गोड बोलता येत नाही आणि मी तेवढा ज्येष्ठ पण नाही, तेवढा अभ्यासू पण नाही, पण मला सांगावं असं वाटतं. म्हणजे ऐकलंय मोठ्याकडून, तुम्हाला सांगावं असं वाटतं. कीर्तन प्रवचन करणार तुम्ही, कीर्तन प्रवचन करत असताना ना काय झालंय, कीर्तन करायचं म्हणजे काय, जे ऐकणारे आहेत ना त्यांचं रंजन झालं पाहिजे, त्यांना चांगलं म्हणायला पाहिजे. तुम्हाला लोक चांगलं म्हणतील, बुवा तुम्ही चांगलं कीर्तन, त्याच्यात काय सांगणार नाही. ते तिथं मागं सांगतो विलास महाराजांनी चांगलं कीर्तन, तिथं चुकला बरं का. आणि मी आहे ना चुकला तर चुकला सांगेल. मग अशी म्हणालो काहीतरी काळ डाग शोधावं. आपण काय म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये ना आपण फास्ट बोलत असतो. आम्ही एवढं सगळं ओव्या आणि अभंग वगैरे सगळं लक्षात ठेवायचं, ते म्हणजे विवेचन लक्षात ठेवायचं आणि फास्ट फास्ट बोलायचं. त्याच्यामध्ये एखादा शब्द इकडे तिकडे होतो. काय करायचं, थोडंसं रेकॉर्डिंग. मग एखादा शब्दाचं तुम्हाला थोडं सांग. मी काय म्हणलं, रावणाने काय केलं होतं की प्रार्थना, प्रार्थना नाही प्रतिज्ञा, ते काय विशेष नाहीये, पण ते सरावाने होऊन जाईल. बरोबर, अतिशय सुंदर. सांगत काय होतं मी, कीर्तन प्रवचनकाराने काय करायचं ऐकलं तर तुम्हाला जमलं तर ऐका बरं. आपल्या वारकरी परंपरेचा असा नियम आहे की आपल्या जी वारकरी परंपरेची कलेची 3 ग्रंथ आहेत. त्याला प्रस्थानत्रयी म्हटलं जातं. एक ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा आणि रात्र्यांचं भागवत. या प्रस्थानत्रयीच्या बाहेर काही बोलायचं नाही. संत वाङ्मयाच्या बाहेर काहीही बोलायचं नाही. तुम्ही दृष्टांत द्या बरं. दृष्टांत सुद्धा देत असताना पुराणांचे दृष्टांत जरी दिलेत तर कसे द्यायचे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. उगाच काही भागड कथा सांगू नका. तुम्ही ऐकायला ऐकायला मला माहिती नाही, पण माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. त्याच्याने तुम्हाला दोष लागेल आणि तो दोष कुठे तुम्हाला भारीपणे सांगता येईल. सोपी गोष्ट नाही. संतांची अक्षरं आहेत. आता आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार कोण आहेत. विशाल महाराज फुले, बरोबर ना. किरण महाराज चांगले ओळखतात. विशाल महाराज फुले गातात. याच्या अगोदर कसं पहिले कीर्तन करायचे काय म्हणायचे, एक चांगलं लोकांना गोड वाटवणं, आई माझी. आई म्हणजे दैवत आहे. पण हे संत वाङ्मयामध्ये आहे का. विशाल महाराज फुले प्रसिद्ध आहेत ना. त्यांनी काय घेतलं, पिंगळा घेतला. पिंगळा घेताना संत वाङ्मय तुम्हाला आवडतो आणि तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. संत वाङ्मय घ्यायचा. बरं, हे झालं तुमची सांगणाऱ्यांची गोष्ट. ऐकणाऱ्यांचं काय काय त्या पिंगळामध्ये आहे, काय पिंगळाचं बोलायचं, काय माझे काय बात. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही ऐका. नाही ऐकलं तर माझं काय जाईल. तुम्ही नुसतं त्या गाण्याच्या तालावर नाचू नका. नुसतं नाथराय काय सांगतात ते ऐका. मी सांगतोय तुम्हाला ऐका. माझं काय जाणार नाही. सरत ते शेवटी बांधून नेईल. मग तू कुठला महाराज असेल काय असेल तर मान वाकडे पडती, पडलेली मान बांधून नेती अशी पडते म्हणून बांधतात दोरीने. बरं का. संतांचं ऐकायचं, लोकांना सांगत बसायचं नाही. हा, विषयांतर होईल, वेळ लागेल, गरम होईल. जर तुम्हाला कंटाळा की मी थांबवतो. मला पण काय जास्त सांगता येत नाही. बरं का. तर सांगायचं गोष्ट काय, संतांनी काय सांगितलं. संतांचा शब्द महत्वाचा आहे. आता आपल्याकडं तुम्ही गातात, तुम्ही कीर्तन करायला अगोदर अभंग उचलता, शब्द बरोबर बोलायचा. इकडचा तिकडे शब्द अजिबात
चढत चाललं झाला नाही पाहिजे, अर्थ बदलतो खूप मोठा मंत्र चळे थोडा तो धडची वय वेळा, एवढं सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे बरं का. नीट ऐकून घ्या. सारखं सारखं सांगतो, ऐकायला तर ऐका, नाही तर नका ऐकू. माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. तुकोबरायांचं गाथा म्हणजे काय आहे, काय आहे, 5वा वेद आहे. तो वेद आहे. वेदाचा मंत्र चुकला तर धडची होय वेडा. नियम आहे वेद. वेद सांगायला नियम आहेत. आपल्याकडे सत्यनारायण केला जातो ना, सत्यनारायणामध्ये काय ब्राह्मण म्हणतात, काय म्हणतात माहिती आहे? ते मंत्र म्हणतात. कुठले मंत्र म्हणतात? विष्णू सहस्त्रनाम. भगवंताचा अभिषेक करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. विष्णू सहस्त्रनाम कशामध्ये आहे? महाभारतामध्ये आहे. महाभारतामध्ये धर्माने विचारलं कुणाला? भीष्माला. युधिष्ठिर वाच, युधिष्ठिर भीष्माचार्य जातो या कलियुगामध्ये कुठलं साधन आहे? भीष्म पितामह सांगतात कलियुगामध्ये नाम साधन आहे. भगवंताची 1000 नाव आहेत, ते नाम साधन कलियुगामध्ये. तर तो महाभारतातला मंत्र आहे, महाभारतातलं ते स्तोत्र आहे. काय? विष्णू सहस्त्रनाम. तुम्हाला माहिती आहे का, मागे शाहू महाराजांच्या काळामध्ये पुराणोक्त वेदोक्त असं काहीतरी वाद चालला होता, परतानी आला होता वाद. आहे का कुणाला माहिती? पुराणोक्त मंत्र वेदोक्त मंत्र असा वाद चालला होता. आपल्याला छत्रपतींना तो वेदोक्त मंत्राचे अधिकार नाही. वेदोक्त मंत्र कुठला आहे? पुरुष सुक्तम. हे माझ्या महाराजांकडून आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला कळलं नाही, तर आम्ही पण हुशार शाळपतीच मोठे शाळे पुरुष सुक्त म्हणत होतो. कसं आहे, पुरुष सुक्ताचा अधिकार सर्वांना, वेदाच्या मंत्राचा अधिकार सगळ्यांना नाही. वेदाचा मंत्र अधिकार कोणाला आहे? जो त्रिकाळ संध्या करतो त्याला. ब्राह्मणाचा अधिकार असा नाही. ब्राह्मण जन्माने ब्राह्मण होत नाही, कर्माने ब्राह्मण होतो. त्रिकाळ संध्या करतो का तो, तर त्याला अधिकार आहे वेदोक्त मंत्राचा, वेदोक्त मंत्राचा. म्हणून ते सुद्धा विष्णू सहस्त्रनामच म्हणतात. त्याचा अधिकारी असतो बरं का. त्यांना त्रिकाळ संध्या आहे. मला आपल्याच विभागातले आहे महिला कीर्तनकार आहे, मुलगी कीर्तनकार आहे. कीर्तन का पाहिलं आपलीच, म्हणून मी ऐकलं कीर्तन. आणि नेमकं मला त्याच्यामध्ये सापडलं, तिने वेदाचा ऋग्वेदाचा एक मंत्र बोलला. पहिली गोष्ट, वेदोक्त मंत्राचे आपण अधिकारी नाही. दुसरी गोष्ट, महिला. असं आहे, महिलांनी कीर्तन करावं ना करावं विषय वेगळा आहे. पण आमच्या फडकरी पद्धतीने निदान दादासाहेबाच्या फडामध्ये परंपरा आहे, तसं नाही. तसं कारण वगैरे काय आपण जात नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य असा अधिकार असावा. जसं वारकऱ्याला सुद्धा संध्या आहे बरं का. वारकऱ्याला संध्या आहे, त्रिकाळ संध्या आहे. सकाळी काकडा भजन आणि हरिपाठ हा संध्या आहे आपली. वारकऱ्याने नियमित हरिपाठ केलाच पाहिजे. की संध्या केल्याशिवाय तो अधिकारी होत नाही. म्हणून संतांचे शब्द जे आहेत त्याचा अधिकार सर्वांना नाही. ते अधिकाराने बोलावे, जपून बोलावे, त्याचा जपून अर्थ सांगावा. असो, तर वेळ निघून जाईल. आपला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये श्री तुकोबार आहे. काय सांगतात? ते आपल्या मनाला विनंती करतात, मनाला आग्रह करतात आणि शेवटी शेवटी त्या मनाकडे भीक मागतात. का म्हणे मना मग भीक द्यावी दिना. काय भीक मागतात? तरी हेची काम मना जपे राम राम. तुकोबार आपल्या मनाला राम राम जपायला सांगतात. राम राम जपायचं का जपायचं बरं? राम राम असं आहे. हे जे काही साधने निर्माण केलेली आहेत ना, ती जगाच्या संतांनी जीवाच्या कल्याणाकरता निर्माण केली. वास्तविक हा जीवच कशा करता आहे तर कल्याणाकरता आहे. भगवंताने 84 लक्ष योनी निर्माण केले. 84 लक्ष योनीमध्ये फक्त एकच योनी श्रेष्ठ आहे. हार निद्रा भय मैथुन सर्व योनीचे समसमान, परी मनुष्य द्या असे ज्ञान नाही कोठे. सर्वांना ज्ञान आहे. खायचं ज्ञान आहे, भय भय मैथून कपडा लत्ता संसार वगैरे करायचं सर्वांना ज्ञान आहे, सर्व जीवाला ज्ञान आहे. पण स्वतःचा उद्धार करण्याचं ज्ञान कुणाला आहे? फक्त मनुष्याला आहे. आणि म्हणून हे ज्ञान मनुष्याला संतांनी दिलं. अनेक साधक त्या या 4 युगामध्ये झाले. पण या कलियुगामध्ये साधन कुठलं असेल तर भगवंताचं नाम. तृतीये ध्याय तो विष्णू, त्रेताया निजतो मका, द्वापारे परिचर्याना, बलो तत् हरिकीर्तनात. ऋतुयुगामध्ये साधना कोणती होती?
तर तप करायचं, द्वापारामध्ये यज्ञ करायचा, त्रेतायुगामध्ये विष्णूचं नाम घ्यायचं, भगवंता पूजन करायचं आणि कलियुगामध्ये हरिकीर्तन करायचं. कलियुगामाजी करा रे कीर्तन, देने नारायण देने भेटी, देने नारायण देने करावे कीर्तन तेने नारायण दे. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचं कीर्तन करायचं ही साधना आहे. 4 युगामध्ये 4 साधन सांगितले, 3 युगामध्ये वेगळे सांगितले, पण हे नाम जे साधन आहे ते 4 युगामध्ये सुद्धा कल्याणकारक होतं. कृतयुगामध्ये सुद्धा कल्याणकारक होतं, श्रेष्ठ होतं. त्रेतामध्ये होतं, द्वापारामध्ये ते श्रेष्ठ होतं. कृतयुगामध्ये कुणी नामसाधना केली? कृतयुगामध्ये प्रल्हादानं नामसाधना केली. नाम प्रल्हाद
विचारी तया सोडवी नरहरी उचलोनी घेतला कळीवरी भक्त सुखी माला नाम बरवया वैकुंठ नाम पवित्र आणि चोपट नाम सत्य स्मरे निळकंठ निज सुखे निमाला. नाम कृतयुगामध्ये सुद्धा श्रेष्ठ होतं बरं का, पण कलियुगामध्ये श्रेष्ठ काय तर कलियुगामध्ये दुसरे साधन करता येत नाही. कलियुगामध्ये इतर साधन करता येत नाही. सांगितलं कलियुगा माझी करावे कीर्तन, कारण इतर साधन करताच येत नाही. अवघ्या वाटा झाल्याशी कली नघडे साधन उचित विधी विधान न कळे नघडे सर्वता भक्ती पंथ बहु सोपा. सोपं पाहिजे कलियुगामध्ये. सोपं काय नाम आहे, तरी पण नाम कोण घेत नाही. आपला राम राम कधी असतो, फक्त बैठकी पुरता. परत राम राम आहे का, राम राम परत म्हणत नाही. इथं महाराज काय म्हणतात, भगवंताचं नाम कसं असावं, सतत असावं. नातराय सांगतात ना नाम घ्यायला, कसं कसं राम घ्या, एका जागेवर बसून जप करत असं नाही. आपण सगळे संसारिक आहोत, आपण एका जागेवर बसून जप केला तर चालणार नाही. संसार करायला कामामध्ये काम काही जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. काम करताना सतत राम नाम, हरी बोला घेता हरी बोला देता हसता खेळता हरी बोला भांडता हरी बोला काढता सर्व कार्य करता. एका जनार्दनी हरी बोला, काही करताना हरी बोला, भगवंताचं नाम घ्या. सोपं आहे नामाचं साधन, पण ते करणं अवघड आहे. का होत नाही नामाचं साधन, त्याचं कारण आहे. जन्मोजन्मी जरी असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्री हरी. हे पुण्य सामग्री असायला पाहिजे पूर्वांपूर्वीची, किंवा दुसरं संतांचा संघ असायला पाहिजे. आता पूर्वी पुण्य सामग्री, आता सुद्धा पुण्य सामग्री नाही, संतांचा संघ असायला पण म्हणून संतांचा संघ निर्माण केलेला आहे. पण या निमित्ताने तरी जीव नाव घेईल आणि मुक्त होईल. काय जीवाला आहे ना दुःख आहे, पण जीवाला दुःखाची जाणीवच नाही. वाटे या जनाचे थोडं आश्चर्य, तुकोबा रायाने बघितलं बुडते हे जणांना देखावे डोळा. बघितलं हे दाखवतात की आम्हाला बाबा तुम्ही सांगताय तुकोबा राय की आम्हाला पटतंय, पण ते खरंच नाही का, काय करावं. तर सांगायचं तात्पर्य असं तर कलियुगामध्ये नामाची साधना सांगितली. आणि नाम कसं करायचं तर सतत करायचं. पण नाम घ्यायचं म्हटलं म्हणजे काय करायचं, नाम घेणं सोपं आहे का. नाम घ्यायला गेलं तर अवघड पडतं. नाम घ्यायला कोण आडवं येतं तर मन आडवं येतं. मन आडवं येतं. मन कसं आहे, नपुरती भ्रमणात आहे दिशा सप्तही पाताळी आकाशा. काय काय करी तो या मना, काय
मला सांगतो काय नाही जास्त अभ्यास केला ना नाट प्रकरण तेवढं करा बस. काय काय करीतो या म्हणा परी नाही खेळ नारायणा करू नये त्याची खरी विवंचना नेऊ पतना आदरेनी. मनाचं सर्वात जास्त वर्णन तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण करून टाकलं कशा प्रकारचं म्हणा. काय करतं म्हण काय काय करतं सांगू नका आणि ऐकत नाही त्याला मी काय काय करतो चपळ येता जाता नलने वेळ. मन कसं चंचल आहे आता आला आता गेलं नाटाचा विषय चालला होता. तुकोबारा सांगतात काय केलं तरी ते ऐकत नाही. भलतिया सगळे धावे सैराट. मागे सैराट पिक्चर आला तर ते तुकोबाराच्या गाथेवर अभंगावरून त्याचं नाव काढलं. भलतिया सगळे धावे सैराट. सैराट म्हणजे अजिबात आवडता येत नाही. जसं मोठा ढोर असतो तसं त्याला आवरण अवघड आहे. वाट आडवाट दरे धरकूट न विचारी काही कडे कुपट आट बळघात बळकट मांडलेला न पुरती दाही दिशा न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्तही पाताळे आकाशा घाली उडी बळेचे देखुणी फासा केल्या दोषा पाहुणेरा. मन बघत ते फासा आहे लावलेला काळ म्हणजे फासा लावला तरी त्याच्यामध्ये उडी घालतात. त्या हत्तीला पकडण्याची एक पद्धत आहे बरं का. काय केलं जातं एक खड्डा मोठा खंडा जातो ज्याच्यामध्ये हत्ती राहू शकतो. तो खड्डा खंडाच्या नंतर त्याच्यावरती पाळा पाचोळा घालून तो खड्डा बुजवला जातो आणि त्या पलीकडे ते हत्तीने बांधली जाते आणि चारी बाजू कोंडून घेतल्या जातात आणि इकडं जंगली हत्तीला पकडण्याकरता. हत्ती ओरडते ते बांधल्यामुळे म्हणजे हत्तीने ओरडल्यामुळे त्या हत्तीच्या मार्गाने तो हत्ती येतो आणि तो पाळा पाचोळा पाय त्याच्यानंतर तो खड्ड्यात पडतो. हत्ती हत्तीच्या मागावर गेला की हत्ती पडला समजायचं. तसं ही माया आपल्याला घातलेली आहे लोकांना. नको नको म्हणा गुंतू माया झाले गुंतू माया झाले. नको नको म्हणा गुंतू माया झाले गुंतू माया
बरं का ते हात बळकट मांडिया त्या ठिकाणी पाठ घातलेला आहे. त्या पाशामध्ये गुंतू नकोस ती जी हातीनं ओरडते त्याच्या मार्गाने जाऊ नकोस. त्या खड्ड्यामध्ये बुरशी कुठं फासात पाहून सुद्धा ते त्याच्यामध्ये तो हत्ती म्हणजे मन नावाचा हत्ती उडी मारतो. हात बळकट मांडिया नपुरती भ्रमणात आहे दिशा सत्य पाताळ्या कशा खाली उडे गेल्या दोषा पावलेला चेतवणी इंद्रिय सकळ आशा तुष्टा कल्पना कामक्रोध काळ ग्राहक शुद्ध बुद्धी केला ऐस्या अनिवार्य चंद्राळे आता काय करू असी बहुत जाचलो केलो कासाविसी तुकया वंदेमुळे ऋषिकेशी झाली मज पैसी तरी झाली. तुकोबारा आपल्या मनाची अवस्था सांगतात आपली स्वतःची अवस्था सांगतात की या मनाने मला खूप नागवलंय बरं का. अनंत जन्म नागवलंय. वास्तविक तुकोबाराने मनाला नागवलं होतं का? पण हा अभंग जो आहे तो तुमच्या करता आमच्या करता आहे. तुकोबाराच्या मनाला काही नागवलं नव्हतं. तुकोबारा म्हणजे तुका विष्णू नाही तुझा स्वतः भगवंत होते ते पण ते तुमच्या आमच्या करता ते सांगून ठेवलं. तुमच्या आमच्या मनाची अवस्था आहे. त्या मनाने अतिशय नागवलंय तुम्हाला आम्हाला आणि त्या मनाच्या त्या पाशामध्ये अडकून आपण काय चाललोय करत पुनरुपी जन्म पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शैल परत परत जन्म घ्यायचा. परत किती वेळा जन्मावे नित्य व्हावे फजित नित्य फजिती चालली आपली पण काय कळणं झालंय. असं ते मन काय तर चंचल सफळ अतिशय आवरण अवघड आहे. आणि अर्जुनाला सुद्धा ते कळलं. भगवंताने सांगितलं अर्जुना तुम्ही काम कर बरं का. काय आहे मुक्त होण्याचं एक साधन आहे. जीवनाच्या अंताच्या वेळी आपलं जे मन आहे ते हृदयामध्ये स्थिर करायचं. भगवंताचं ध्यान करायचं की मुक्त झालं. किती सोपं आहे ना बोलायला. मनामध्ये ध्यान करा कुठल्या गोष्टी. आंब्याचं ध्यान करा. आंबा मस्त आता मार्केटमध्ये आंबाचं लगेच ध्यान येईल. भगवंत राहील का ध्यानामध्ये आला तर राहील का. शेवटीच्या वेळी खूप अवघड गोष्ट असते बरं का. शेवटीच्या वेळी खंड दाटतो वात पित्त सगळ्याचा जोर वाढतो. काळ पुढे दिसायला लागतो. काहीच सुचत नाही. म्हणून पूर्वी एक पद्धत होती. पूर्वी नावं ठेवायची मुलाची. त्या आजांबळ्यापासून पद्धत आली होती. आजांबळ कसा मुक्त झाला होता. त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. पण तो आजांबळ असाच नारायण नाव ठेवून मुक्त झाला नाही बरं का. तो आजांबळ काही साधा सुद्धा नव्हता. पूर्वीचा तपस्वीच होता. फक्त एका श्रापामुळे त्याची ती अवस्था झाली. पूर्वी देवाचं नाव ठेवायचं कारण त्या निमित्ताने ते नाव येईल. आता देवाची नावं नाही राहिली. आता कुठली पण नाव काय स्टायलिश नाव घेतात त्याला अर्थ नाही काय नाही. पूर्वीच्या लोकांनी देवाचं नाव घेतलं म्हणून पूर्वीच्या लोकांच्या मागे वैकुंठवाशी कैलासवाशी लावत होतं ना ते चालत होतं. आता आपल्या मागे लावून चालणार नाही कारण की आपण नामच घेत नाही. पूर्वी नाम घेत होते. विषय काय चालला होता आपला की ते मन अवघड आहे. अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला. देवाने सांगितलं अर्जुनाला मन म्हणा मद भक्ता मध्याजी माम नमस्कुरु मामे वेशी शुद्धेत माम आत्मान मत परायणम. तू मन हे मिची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. देव म्हणाला ते मन जे आहे ना ते मला अर्पण कर. अर्जुन म्हणाला सोपं आहे का देवा. तेव्हा सोपं नाही बरं का. काय सांगू तुला. चंचल ही म्हणा कृष्ण प्रमाथो बलवम दृढ तस्याहम निग्रह म्हणले वायुरेवच सुदुष्करम. मन चंचल आहे आणि बलवान आहे. त्या मनाला ताब्यात ठेवायचं म्हणजे अवघड आहे. हवेला ताब्यात ठेवता येईल का वाऱ्याला ताब्यात ठेवता येणार. हे काही कैसे घडेल मरकट समाधी साधेल की राहो म्हणतील मारुत की वायू दुसरा शब्द वापरलाय. माकडा काय समाधी घेईल का किंवा वारा थांबेल का. एवढं अवघड आहे ते मन. मला मनाला अवघड ताब्यात ठेवणं अवघड आहे. तेव्हा देव त्याला सांगतात खरं बोलतो बाबा मनाला ताब्यात ठेवणं अवघड आहे. पण तू काय कर असंशय महाभाऊ मनोदूर निग्रहचम. पण तू काय कर अभ्यास आहे ना तो कौतेय वैराग घेण्याचे भूयते. तू अभ्यासाने राहा. अभ्यास कर आणि वैराग्याच्या साधनेनं तू मनाला ताब्यात ठेवू शकतोस. असं भगवंताने सांगितलं. अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय प्रॅक्टिस. आता आपण IPL बघतो सगळे क्रिकेटर कसे झाले बस नाही एवढी वर्ष असतात त्यांची मोठी असायची आणि ती एवढी असायची तेव्हापासून ते प्रॅक्टिस करतात. डायरेक्ट IPL मध्ये करोडो नाही मिळाले. अभ्यास करावा लागेल. तो अभ्यास सोपा आहे पण हा अभ्यास अवघड. राम नामाचा अभ्यास अवघड आहे. अंतकाळी येणं अवघड आहे. म्हणून भगवंत त्याला काय सांगतात तू अभ्यास कर.
नामाचा अभ्यास कर. त्या मनाला निग्रह म्हणजे त्या मनाला निग्रह करण्याचा अभ्यास कर. त्याच्यासाठी वैराग्य धारण. सांगायचं तात्पर्य असं असतात अवघड मन ते ताब्यात येत नाही. तुकोबारांना ते कळलं. त्यांनी प्रयत्न करून बघितले. त्यांनी काय केलं? एखाद्याला आपण ताब्यात येत नाही तर काय म्हणतो? त्याला प्रयत्न कर. सर्वात पहिला प्रयत्न काय करतो? त्याला विनंती करतो. तुकोबाराने अरुणाच्या पहिल्या शतकामध्ये जपे राम राम लागो हाची छंद म्हणा गोविंद गोविंद. असं आहे. काही नियम आहेत. आता आमचे थोडेसे नियम वेगळे. हा आपल्या पंढरपुरामध्ये फड परंपरा आहे. आणि फड परंपरेने परंपरा आता कसे चालू येणं केलं प्रकाराने परमार्थ घडतोय ना. फड परंपरा नियम घडतोय. नियमाच्या बदलालाच करावं लागतं. काही फळामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन आहे. काही विठोबा रुक्माई भजन आहे. कुणाची सुरुवात वेगळी आहे. कुणाची सुरुवात वेगळी आहे. फळामध्ये वेगळी आहे. ज्ञानोबाराच्या फळाकडे वेगळी आहे. आमच्या गंगू काकाच्या नंतर धोडोपंत दादा गंगू काकाचे पट्टे शिष्य म्हणजे गंगू काकाचे शिष्य बळवंतराव दाते. बळवंतराव दातेचे शिष्य धोंडोपंत दादा.
गंगू काकाच्या फळाची तिसरी पिढी. आमचा फळ वेगळा झाला गंगू काकाच्या फळापासून, पण पद्धत ती जी शिरवाळकरांची आहे तीच. आपल्याकडे जसं चाल झाली केली कसं ही जी पद्धत आहे ना, ही वारकरी शिक्षण समितीची परंपरा जी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालते. भजनच्या नंतर हार घालणं वगैरे. भास्कराच्या फळामध्ये तर बुका सुद्धा नाही. बाकी इतर लोकांमध्ये बुका म्हणजे आमच्याकडे हार वगैरे बुका वगैरे असं चालतो. पण आता तो मी विठ्ठल विठ्ठल म्हणायची म्हणजे तर तुम्ही 10 वर्ष मी सांगत होता की आता मला हार घाला. ते मला काय बोलणं सुद्धा आवड वाटायला लागलं. आता आपल्याच घरात ते काय करायचं. वास्तविक हार घालण्याचं कारण काय सांगतो तुम्हाला. आपण भगवंताची सेवा करतो, तो भगवंताचा आशीर्वाद म्हणून तो श्रीफळ वगैरे ते भगवंताचा प्रसाद म्हणतो. ते उगाच होतं आणि ते घातला आमच्या विलास महाराजांना ते घातला एवढे हार घातला. चांगली गोष्ट आहे. असं आहे, एक आपण कौतुक करायला पाहिजे आपल्या माणसाचं. आपलं प्रेम दाखवण्याचा प्रकार आहे, आदर दाखवण्याचा. एखादे आपले गुरु वगैरे वगैरे आले आपण सगळे पण हार घालतो. तिथे हार घातल्यामुळे गुरु जे काय मोठे हे दिसतात ते प्रेमाचा प्रकार आहे, भक्तीचा प्रकार आहे. आपण देवाची पूजा करतो तसा असो. तर आपला विषय चाललेला आहे, करी हेची काम मना जपे राम राम. तुकोबाराय मनाला राम नाम जपा करायला सांगतात, पण मन काय ते ऐकत नाही, अवघड आहे. तर हे मनाला विनंती करता करता मनाने जर ऐकलं नाही तर काय कारण का. असं आहे, मन कुठलीही गोष्ट आपल्याला जर ऐकली नाही तर ती एखाद्या श्रेष्ठाच्या ताब्यात द्यावं लागतं. भगवंत चपळ मोठा शहाणा आहे, हुशार आहे. बघा अर्जुनाला काय सांगितलं, अभ्यास कर. अभ्यास कर म्हणतो तुला मनाचे, तुला मन ताब्यात ठेवायचं ना, अभ्यास कर. आणि गोपिकांच्या बाबतीत काय केलं, चित्त मोहिये रे नंदाचा असं आहे. वाण्याला एकदा टेंबूकर काका माहिती आहे, टेंबूकर काका आम्हाला भेटले होते. पूर्ण झालं काय माहिती का, आपली फडकरांची कीर्तनं म्हणजे गाण्या प्रमाणाच्या भेंड्या, प्रमाण भरपूर बोलायचे. दृष्टांत वगैरे काय सांगत बसायचं नाही. संतांनी एवढं करून ठेवलंय, आपल्याला गायला आवडतं ना, भरपूर गाय प्रमाण, भरपूर प्रमाण पाठ करून ठेवा. मुलं आलं नाही ना, लिहून ठेवा, 2 क्षण नाही पाठ करून ठेवा, कुठं कमी नाही पडलं पाहिजे. विषय असा चालला होता, भगवंत मोठा शहाणा अर्जुनाला काय सांगितलं, अभ्यास कर म्हणतो तुला, म्हणत ताब्यात ठेवायचं. आणि गोपिकांना काय केलं,
गोपिकांना वाटलं त्यांचे चित्त आपल्या ताब्यात घेतलं. चित्त मोहिले नंदाच्या नंदने तुका म्हणे दे गरुड भूषण. का बरं का तर त्यांना एक वरदान दिलं होतं. त्यांना त्या कोण होत्या? त्या जाण वेद गर्गीच्या श्रुती परवते नव्हे माझी भक्ती म्हणून ही गोकुळाची येती माझी सुखसंगती भोगावया. त्या वेदाच्या ऋषा म्हणाल्या भगवंता आम्हाला तुझं सुख पाहिजे. तर भगवंताने आशीर्वाद दिला आणि मग त्यांचं चित्ताचं हरण केलं. आता आपला वेळ होत चाललेला आहे. मग तुकोबाराय पण शहाणे होते. तुकोबाराय पण तेच केलं. माझं मन आवडत नाही ना म्हणून भगवंताच्या पायावर ठेवून दिलं आणि भगवंताच्या पायावर ठेवल्यामुळे काय करत जाऊ शकत नाही. आता कोठे नावे फडकरी चाळी संपल्या पण फडकरी चाळी फळावर चालतात. त्याच्यामध्ये जो आनंद आहे ना पक्वास पण असा चालत नाही. उगाच ते काही तुम्ही थाप चालतो असं प्रमाण म्हटल्या म्हणजे उड्या मारला पाहिजे असं. तर भगवंताच्या पायावर तुकोबाराने ते मन ठेवलं आणि मग आता पुढे जाईल. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. त्या मनाला तुकोबाराने भगवंताच्या पायावर ठेवल्यानंतर ते मन कुठेही जाऊ शकत नाही. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय विनंती करतात की कामात तरी ह्याची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तुका म्हणे मना म जपिक द्यावी जना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. ज्ञानेश्वर Hare
बाबू बस त्या डोक्यात निघाला त्यांना लावून देतो
मला छंद म्हणा गोविंद गोविंद या अभंगावर आदिनिवेशन करता येईल आपल्याला तो दृष्टांत सांगता येते एक श्लोक आहे बरं का इंद्रिय बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान अपि कर्षति त्या श्लोकाच्या अनुषंगाने त्या श्लोकाला दुरुस्ती करायचं जमिनी मुनी ठरवलं आणि
व्यासाने त्यांना ते तसं तसं खोटं पाडलं त्याचा एक दृष्टांत आहे. दुसरा एक नामाचं सामर्थ्य हनुमंतरायाचा एक दृष्टांत आहे. पण आपल्याकडं असं आहे भजनामध्ये एवढी वेळ जाते सांगायचं म्हटलं म्हणजे 3-4 तास जाते. असो आताची परत्याची काही सेवा झाली ती माझे सद्गुरू धोंडोपंत दादा आत्रे गुरुपत सद्गुरू धोंडोपंत दादा साहेब तसेच दत्तोपंत महाराज बंडे श्रीप्रसाद महाराज बोर्डे यांच्या कृपासेवेवर झालेली सेवा श्री हनुमंतरायाच्या चरणी श्री भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णवला. रविनी तैसी केली कटकट बावडी का नीट देव झाला पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी कामणे विठ्ठल उपस्थित सर्व संत सज्जनो सालाबादप्रमाणे होणारा आज वडगर गावामध्ये नामयज्ञ आज 50 वर्ष साजरं होत आहे. पहिली गोष्ट या सभागृहाचं आमचं डेकोरेशन केलंय ते खूप अतिशय सुंदर आम्ही काम देतो थोडीशी कष्टाने तुमचं काम केलं मुळात आवडतं काम आहे खूप आवडतं खूप होतं काम करत उपस्थित करत होतं जेव्हा सर्वसामान्य आपल्या तसेच 65 वर्षी वेगवेगळे आणि आपले सेवा बाबा बाबाजी यांच्या प्रत्येकाने अत्यंत मान्यता दिली आहे. तसेच ज्यांचा मार्गदर्शन होतो ते आमचे बाबा वेगवेगळे हरिचंद्र बाबा मोरे या ठिकाणी सर्वप्रमाणे आधी या ठिकाणी दुसरा दिवस साजरा होत आहे. पहिल्या दिवस व्हायचा आहे. पहिल्या दिवशी खूप आधी खूप पद्धतीने कीर्तन झालेले प्रवचन झालेले आमच्या गावामध्ये जवळजवळ कीर्तनला आमच्या कामगार महाराज थांबले तसेच रात्रीचं कीर्तन आपले वडील महाराज श्रीनाथ महाराज प्रवचनकारी वडीलचा राहुल महाराज असतात बघा काय जेवण थांबले. आजचाही कीर्तनकार पहिल्यांदा वडीलचा आमचे बंधू संत महाराज आज प्रवचनकारी आमचा रमेश महाराज मला वाटतं कलाकारी बरेच आहेत. महाराजा गप्पा गाजलेला आहे आमचा तुकाराम महाराज राजेश महाराज विलास महाराज आहे आपल्या संतोष कदम गुरुकुलाचार्य आमचा सुजित आहे बरंच सणच आहे नारायण कदम आहे का बरेच विचार चांगल्या कलाकार या ठिकाणी आज येऊन सुट्टी वगैरे काय तसेच आपलं चुकून लावलेलं असतात किरण महाराज पण किरण महाराज आता बंधू तोही महाराष्ट्रामध्ये बसतो जसं कीर्तनामध्ये पुढे इकडे साथ देतात कोणाला
तसे आमच्या कलाकारांना विनंती आहे तुम्ही एका विषयाला आनंद या ठिकाणी होईल सर्व भाविकांना गावाचा विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी संध्याकाळी लवकरात लवकर उपस्थित राहावं भोजन आहे सर्वांना जेवण आहे या ठिकाणी लवकर हरिपाठ भोजन करून कीर्तनाला लगेच सुरू होईल तसेच आपल्या या ठिकाणी आमचे गाडीवाला कल्पेवाडाच्या ठिकाणी नेहमी सर्वस्व यावर्षी आले त्यांचा या ठिकाणी आयोजन गावाचा या ठिकाणी पंक्तीचे पैसे घ्यायचे देवीचे पैसे घ्यायचे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे नारायण या ठिकाणी करतील सरकार होती सरकार करते यांनी या ठिकाणी यावे काय उडाला तुला हा ते बोल आहे सरकार शिवाजी मारुती कदम विठ्ठल संग्राम कदम पाटील राम लक्ष्मण आमले गोविंद लक्ष्मण कदम महादेव कोंडलकर राम कराटकर तुकाराम उच्चेकर नारायण हरी कदम वासुदेव कदम रामा हिरवे तुकाराम विठोबा कदम यशवंत बालकृष्ण कदम कोंडीराम हिरवे जनार्दन उलालकर शिवाजी सनस गणेश सनस अशोक सनस आणि प्रकाश उर्फ पिंट्या हिरवे या लोकांनी या ठिकाणी भोजनासाठी झालेली लवकरच कामात यावे या ठिकाणी सत्कार होत आहे मौला मंडळी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान आला का 5 मिनिटात थेट पोहोचला पाहिजे जेवणात हे करा किरकोळ खर्च बिर्च ते काढा हातात ते लोक आहेत पंगतवाल्यांची नावं घेतो मी त्यांनी या ठिकाणी तन पवित्र सेवा किये धन पवित्र करदान मन पवित्र हरिभजन कर होत त्रिविध कल्याण बघा दान दिल्याने कल्याण होतं त्यामुळे या ठिकाणी त्याच्याप्रमाणे रामचंद्रजी कदमचे आमचे उद्योगपती या ठिकाणी अनेक पंगत दिलेली आहे वैकुंठवासी बाळकृष्ण सनस यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पंगत आलेली आहे तसेच लक्ष्मण बाजी कदम राधाकृष्ण मंदिराचे पुजारी यांच्याकडून या ठिकाणी पंगत या नामयाज्ञामध्ये आलेली आहे नारायण विठू सनस यांच्या स्मरणार्थ यांच्या ठिकाणी पंगत आलेली आहे तसेच आमचे अनुसया गणपत कदम यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू ज्ञानेश्वर कृष्णा कदम यांनी या ठिकाणी पंगत दिले संदेश कोडराम कदम यांच्याकडून वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पंगत आले
रवींद्र रामचंद्र आंबले यांनी आपल्या दोन्ही आजोबाच्या नावी रायाबा कदम आणि कोंडीबा आंबले यांनी या तिच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी पंगत दिले. तसेच ध्रुपद तुळशीराम गोगावले व इंदुबाई ध्रुपद गोगावले यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ आमच्या नाताची पंगत दिली. सुगंधा कुशवा सरस यांच्याकडून एक पंगत आहे. विजय सरस यांच्याकडून एक पंगत आहे. दीपक सरस यांच्याकडून एक पंगत आहे. आणि कैलासवासी रुमाजी बरोबर सरस यांच्या स्मरणार्थ आजोबाच्या स्मरणार्थ आमच्या आदिवासी या ठिकाणी पंगत दिली आहे. बाकी नाव जवळजवळ त्यांनी देखील या ठिकाणी संस्थेचे पैसे जमा करावे जमा करावे या ठिकाणी सांगतो. कृपया ग्रामस्थ या ठिकाणी बंगाल बंद झाली आहे. अजून या ठिकाणी कोणाला अन्नदान करायचं असेल या नामयांच्यामध्ये देणगी द्यायची असेल तरी राम सरस यांच्या आमचे खजिनदार आहेत यांच्यावर त्यांनी संपर्क साधून आपली दान देणगी द्यावी. नंतर या ठिकाणी नावाचा उल्लेख होईल. तसेच या आपल्या वडगर गावाच्या नाम याच्यामध्ये अभिषेक मेहता गावकरांकडून यांनी या ठिकाणी आपल्या 8,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्याचं वडगर गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने आर्थिक अभिनंदन आधुनिक भवन ज्याच्या असेल त्यांनी देऊ शकता. त्यांनी या मंडळाशी संपर्क साधावा. रामकृष्ण. आग चालू आहे बरं का संध्याकाळपर्यंत आग लागेल. दिवस मावळच करेल नाही ना. बस 6 वाजेपर्यंत एकालाही खोडकेची चाली म्हणतात ना आपल्या ऐकून तर मला त्याप्रमाणे म्हणतात नाही आम्हाला वाटतं की आमचं चुकतं का माझं चुकतंय का एक तर फळाचे चाली म्हणते त्याच्यावर तिकडपासून म्हणतो मागणे नाही आणि एवढं करून सुद्धा मग ते तू मग 10-10 वाजवायचं असं का घाई करायची.